नाशिकच्या बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। नामपूर तळवाडे भामेर रस्त्यावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। मक्याला योग्य भाव न दिल्यानं आणि सरकारकडून मका खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। दरम्यान शासनाने याची दखल न घेतल्यास संपूर्ण गाव येणाऱ्या काही दिवसात उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। जर तुम्ही 31 मार्चपर्यंत सरकारने मुदत दिलेली आहे मका खरेदीची, ती 31 मार्चपर्यंत पेक्षा ती अजून वाढवून द्यायची आणि मका पूर्ण शेतकऱ्यांचा खरेदी झाला पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांनी 1400 ते 1500 रुपये मका विक्री केलेला आहे तो मका मध्य प्रदेश सरकारने जसा भावांतर योजना लागू करून जो 24 रुपयाचा भाव भरून दिला होता तसं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी। शेतभाव असेल किंवा मालाचा भाव असेल अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे आणि शेतकरी अतिशय कष्टाने पिकवतो, त्याला भांडवल लावतो आणि ते भांडवल जेवढा लावलेला असतं तेवढा देखील उत्पादन खर्च जो असतो तो निघून येत नाही। 10 महिन्यापासून मका काढून पडलेला आहे। शासन खरेदी करत नाही, ना पोर्टल त्यांचं चालत आहे, ना ऑनलाईन त्यांचं नाव ते नोंदत म्हणजे प्रोसिजर होत नाही। ते आम्हाला इतकी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। ते ह्या 4-5 दिवसात शासनाने आमची दखल नाही घेतली ते मी स्वतः अमर उपोषणाला आमचं पुरं गाव बसणार आहे।